रविवारी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय वातावरण रंगलेलं पाहायला मिळालं। माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांच्यावर हलक्या फुलक्या शब्दात टोला लगावला। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हर्ष पिकला। कार्यक्रमादरम्यान बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की पाशा पटेल यांच्याकडे बांबू लावगड मिशनची जबाबदारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवलाय, मात्र अधूनमधून ते राजकीय बांबूही लावत असतात, पण बांबू कसा लावायचा हे आम्हालाही सांगत जा, असा मिश्किल टोला चव्हाण यांनी लगावलाय। या विधानानंतर प्रेक्षागृहात उपस्थित नागरिक आणि मान्यवरांमध्ये एकच हर्ष पिकला। कार्यक्रमाला पाशा पटेल यांच्यासह सर्व पक्षीय स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या वक्तव्याकडे हलक्या फुलक्या राजकीय चिमट्यांच्या स्वरूपात पाहिलं जात असून याबाबत विरोधी पक्षनेते यांच्याकडून प्रतिक्रिया काय येते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आणि आज जे काही नांदेड जिल्ह्यानं केलं ते माझा नसून माझ्या गावकऱ्यांचा कर्तृत्वाचा सोहळा आहे। आणि मी हे उल्लेख केला की माझ्या एकट्यामुळे काही होत नाही, अनेकांचे जे सहकार्य लाभलं त्या सर्व सहकार्यांचा सत्कार आहे। या ग्रंथाचा मुख्य गाभा काय या ग्रंथाचा मुख्य गाभा केल्याने होते रे करीत राहावे। आपण आजच्या नव्या पिढीमध्ये करण्याचं आपण दूर गेलो कर्तृत्वापासून। तुम्ही काम करत जा, थोडं थोडं होत जाते, यश मिळालं की आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला ते करण्याची इच्छा होते। लोक दारूची नशा करायला लागले। दारूच्या नशेपेक्षा कुठल्या चांगल्या कामाची नशा तुम्हाला केव्हाही ती श्रेष्ठ असते। दारूची नशा संध्याकाळी तर सकाळी उतरून जाते, ही नशा आयुष्यभर टिकते। स्वच्छता माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। महात्मा गांधींनी असं म्हणले होते की स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, इतकं त्याला मोठेपण दिलं होतं। विवेकानंदाने तेच बोलले। त्यामुळे स्वच्छता तुम्ही टाळू शकत नाही। स्वच्छता जर टाळलं तुम्ही तर आजाराला आमंत्रण देणार आणि मग केलेली कमाई सगळी दवाखान्यामध्ये नीट करण्यासाठी डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये घालावं लागणार। त्याच्यामुळे स्वच्छता अविभाज्य भाग आहे माणसाचा। नवीन पिढीला काय आव्हान करणार? नवीन पिढीला स्वच्छ राहावं, व्यायाम करावा आणि समाजाविषयी आपुलकी ठेवावी। नवीन पिढीमध्ये झालंय का आमच्या चुकामुळं आम्ही एक चूक अशी केली की नवीन पिढीला मुलांना आम्ही खेळू दिलं नाही। खेळण्यामध्ये आम्ही आता 10वीला जाईपर्यंत गोट्या खेळत होतो। खेळणं असा विषय आहे की त्यामध्ये मुलांना सहनशीलता नावाचा एक गुण येतो। यश आणि अपयश पचवायची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ती कुठं कुठल्या शाळेत नाही, बालवयामध्ये त्या खेळण्यातून निर्माण होते। कधी हारतो तर कधी जिंकतो, हारलं की हार पचवायची ताकद येते। आणि जीवनाला तुम्हाला यशस्वी होण्यासाठी सहनशीलता ही फार मोठी शक्ती आहे। तुमच्यामध्ये प्रत्येकात 16 शक्ती आहेत। प्रत्येकात त्या 16 शक्तीमध्ये सहनशीलता नावाची एक शक्ती आहे, ती सगळ्याच्या खाली आहे। तिला जर बाजूला काढलं हे सगळं कोलॅप्स 15 पुस्तकाच्या खाली पडतील तसे तुमच्या 15 शक्ती कोलॅप्स। आता तुम्ही तुमच्यामध्ये किती चांगले गुण राहू द्या, सहनशीलता नसेल तर तुमच्या बायकोला तुम्ही आवडणार नाही, तुमच्या आईला आवडणार नाही। बापू फार रागीट आहे, तांबस आहे, काही बोलते पण रागाने। त्याच्यामुळं बोला शेवटचा प्रश्न होता, आता जे भ्रष्ट ग्रामपंचायत सरपंच आहेत, अधिकारी, थोडक्यात यांना काय संदेश द्या? यांना संदेश देण्याची माझी ताकद नाही, लायकी नाही। कारण आता सगळे तुम्ही पैसे मागे लागल्यावर काय संदेश देणार? आणि काही लोक म्हणले तुम्हाला आवडेल, पण पैसा नको म्हणले ते आवडत नाही। त्यामुळे आता निवडणूक 2-3 दिवस आहे महिन्यापर्यंत सगळ्या चांगला उमेदवार कोणती चर्चा चालते आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मग काय भाव निघालाय, कोण काय द्यायला याच्यावर चर्चा चालते। आणि लोकशाहीमध्ये समाज हा राजा आहे हे आम्हाला कोणी 75 वर्षामध्ये नीट समजावून सांगितलं नाही की तुमच्या मताची व्हॅल्यू काय। पंतप्रधान मोदीला एकच मत आहे, राष्ट्रपतीला एकच मत आहे, तुम्हाला एकच मत आहे, भंगार व्हॅल्यूला एकच मत आहे, भाजी विकणाऱ्याला एकच मत आहे, एखाद्या बेकाराला एकच मत आहे। त्या मताची केवढी ताकद आहे ते तुम्हाला कोणी समजून सांगितलं नाही। आम्ही निवडणुकीत आलो, माझ्या पार्टीतून जायला
सरकारी नोकरी नाही मिळाली म्हणून निराश होणाऱ्या तरुणांसमोर जळगावच्या एका उच्च शिक्षित तरुणाने नवा आदर्श उभा केलाय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सागर पाटील या तरुणाने योग्य नियोजन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली टरबूज शेतातून लाखोंचं उत्पादनाची भरारी घेतली। विशेष म्हणजे सण उत्साहाचा अंदाज घेऊन केलेल्या या स्मार्ट शेतीला आता सोन्याचा भाव मिळतोय। चोपडा तालुक्यातील सागर पाटील या तरुणानं पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरली। केवळ शेती करायची म्हणून नाही तर बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून त्यांनी 7 डिसेंबरला टरबूजची लागवड केली। टरबूजाला मागणी कधी असेल आणि मार्केटमध्ये भाव कधी वाढतील याचा अचूक अंदाज बांधून त्यांनी हे नियोजन केलं होतं। लागवडीसाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय। शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरचा वापर केला, ज्यामुळे पाण्याची बचत झाली आणि तणाचा प्रादुर्भावही रोखता आला। बदलत्या हवामानाचं संकट समोर असताना कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य फवारणी आणि खताचे व्यवस्थापन केल्यामुळे आज त्याच्या शेतात टरबूजाचं विक्रमी उत्पादन तयार झालंय। सागर पाटील याच्या या यशस्वी प्रयोगाचं काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। सध्या मार्केटमध्ये टरबूजला 20 रुपये 50 पैसे प्रति किलोचा दर मिळत आहे, तर हा सर्व खर्च वजा जाता लाखोंचं उत्पादन मिळण्याची आशा सागर पाटील यांनी व्यक्त केली आहे। केवळ नोकरीवर अवलंबून न राहता जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतूनही समृद्धी मिळवता येते, हे सागर पाटील यांनी सिद्ध करून दाखवलंय। त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचं कौतुक होतंय।